आज सुप्रिया ताई सोबत माझी भेट झालेली आहे आणि जसं की आज आपण सगळे बघताय की इतके अंजली ताई दमानिया असेल, सुरेश धस भाऊ असेल आणि आता सुप्रिया ताई पण मैदानात आहे. ते पण प्रयत्न करतील मसाजोग प्रकरण मध्ये जे पाठीशी घालण्याचं काम करताय आता जे सरकार आहे आणि त्याच्यावरती आमचा बोलणं झालेला आहे. आणि जे माझा मुद्दा होता, माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली होती आणि कलेक्टर ऑफिसमध्ये माझी मारहाण जो झालेली आहे, गाडी फोडली गेली, हे सगळे प्रकरणवरती मी सांगितलेलं आहे की ताई जरी आपण काढू शकतात की जे जरी व्हिडिओ काढले तो 100% एक मंत्री पदाचा कसं गैरवापर करताय हे आपले सगळ्यांचे समोर येतील. आणि आणखीन खूप काही मुद्दे, जसे माझी बहिणीचा प्रकरण होता आणि जे जमीन हिचकून घेण्याचे हे लोक काम करताय, हे सगळे जे आहे ते आता सगळे जे उघडकीस झालेले नाहीये. हे सगळे मुद्देवरती आमच्या बोलणं झालेला आहे. ते ताईनी मला शाश्वत केलेलं आहे 100% मी तुमचे मुद्देवरती राजकारण कधीही करणार नाही, पण एक महिला म्हणून तुमचे न्याय, हक्क आणि तुमचे परिवारवर जे आजपर्यंत अन्याय अत्याचार झालेला आहे, तुमची आईवर, तुमची बहिणीवर, तुमचेवर, हे सगळे मुद्दे घेऊन मी तुम्हाला 100% न्याय हक्काची लढाईमध्ये खंबीरपणे एक महिला म्हणून मी तुमच्या सोबत असणार आहे, असं ताईंनी मला आश्वासन दिलेलं आहे. आज सुप्रिया ताई सोबत माझी भेट झालेली आहे आणि जसं की आज आपण सगळे बघताय की इतके अंजली ताई दमानिया असेल, सुरेश धस भाऊ असेल आणि आता सुप्रिया ताई पण मैदानात आहे. ते पण प्रयत्न करतील मसाजोग प्रकरण मध्ये जे पाठीशी घालण्याचं काम करताय आता जे सरकार आहे आणि त्याच्यावरती आमचा बोलणं झालेला आहे. आणि जे माझा मुद्दा होता, माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली होती आणि कलेक्टर ऑफिसमध्ये माझी मारहाण जो झालेली आहे, गाडी फोडली गेली, हे सगळे प्रकरणवरती मी सांगितलेलं आहे की ताई जरी आपण काढू शकतात की जे जरी व्हिडिओ काढले तो 100% एक मंत्री पदाचा कसं गैरवापर करताय हे आपले सगळ्यांचे समोर येतील. आणि आणखीन खूप काही मुद्दे, जसे माझी बहिणीचा प्रकरण होता आणि जे जमीन हिचकून घेण्याचे हे लोक काम करताय, हे सगळे जे आहे ते आता सगळे जे उघडकीस झालेले नाहीये. हे सगळे मुद्देवरती आमच्या बोलणं झालेला आहे. ते ताईंनी मला शाश्वत केलेलं आहे 100% मी तुमचे मुद्देवरती राजकारण कधीही करणार नाही, पण एक महिला म्हणून तुमचे न्याय, हक्क आणि तुमचे परिवारवर जे आजपर्यंत अन्याय अत्याचार झालेला आहे, तुमची आईवर, तुमची बहिणीवर, तुमचेवर, हे सगळे मुद्दे घेऊन मी तुम्हाला 100% न्याय हक्काची लढाईमध्ये खंबीरपणे एक महिला म्हणून मी तुमच्या सोबत असणार आहे, असं ताईंनी मला आश्वासन दिलेलं आहे. जय हिंद, जय